नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे गव्हाची खीर। महाशिवरात्र स्पेशल पारायण प्रसादासाठी लागणारा पानाचा नैवेद्य म्हणजे खीर, मग ती कोणतीही असो। तर आज आपण ही खपली गव्हाची खीर करणार आहे। त्यासाठी हे बाजारात मिळतात पॉलिश केलेले गहू, त्यातले मी हे 1 वाटी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकायला हे त्याच वाटीनं आपण हे पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदळामुळे आपली खीर कशी मिळून येते म्हणून ह्यामध्ये तांदळाचा वापर करायचा आहे। पूर्वी बघा खपली गहू हे होनावर किंवा उखळामध्ये सडले जायचे, पण आता हे बाजारामध्ये पॉलिश केलेलेच गहू मिळतात, त्यातलेच मी हे 1 वाटी घेतलेले आहेत। हे गहू पहिल्यांदा आपण 3 वेळा गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता हे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे। हे असं चोळून 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे ह्यामधलं सगळं असं पांढरं पाणी निघून जाईल। हे आता 3 वेळा मी धुवून घेते। बघा आता हे 3 वेळा गहू तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे उकळीचं पाणी ओतायचं आहे आणि हे गहू आपण 1 तासाभरासाठी भिजत ठेवणार आहे। हे आता आपण झाकून ठेवूया। बघा आता 1 तासापूर्वी आपण हे गहू भिजत घातलेले, बघा कसे छान फुगून वरती आलेत। हे असे गहू भिजत घातल्यामुळे आपली खीर पटकन शिजली जाते। एरवी आपण असेच जर टाकले तर 10 ते 12 शिट्ट्या करायला लागतात आणि आता आपण 5 ते 6 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घेणार आहे। बघा आत्ताच कसे मऊ झालेत। आता ह्यामधलं पहिल्यांदा आपण पाणी काढून घेऊया। बघा आता ह्या गव्हातलं पाणी निथळून घेतल्यानंतर हे आपण आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आपण आता हे गहू तांदूळ मिळून 1.25 वाटी घेतलेत, तर त्यासाठी आपण हे 5.5 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता गरम केलेलं पाणी ह्यामध्ये ओतून घेऊया। पहिल्यांदा आपण गहू गरम पाण्याने धुतलेत, गरम पाण्यात भिजत घातलेत। आता गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, हे गरम पाण्यामध्येच आपण शिजवून घ्यायचे आहेत। आता कुकरचं झाकण बसवून घेतलेलं आहे। मीडियम गॅसवर आपण ह्याच्या 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघा आता कुकर आपला थंड झालेला आहे। बघूया आता खीर शिजली का। बघा कशी छान खीर शिजलेली आहे आपली। आता ही एकसारखी हलवून घेऊन त्यामध्ये हा ज्या वाटीनं आपण गहू तांदूळ घेतले त्या वाटीनं हा 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ टाकून घेऊया। ही 1 चमचा भाजलेली खसखस त्यामध्ये आता टाकायचं आहे। हे ओलं खोबरं हे थोडं किसून घेतले, थोडे हे काप करून घेतले। हे काजू आहेत, थोड्या बदामांचे काप घेतलेत। ह्या 2 खारका घेतलेल्या आहेत, खारकेचे पण बारीक बारीक तुकडे केलेत। हे 2 चमचे बेदाणे आणि हे चवीपुरतं मीठ, हे आता सगळं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। आता त्यात टाकूया ही चमचाभर वेलची पावडर आणि थोडं यामध्ये आपण असं जायफळ किसून घ्यायचं आहे। आता हे एकसारखं हलवून घेऊया। गूळ कसा कलरचा असला म्हणजे आपल्या खीरीला चांगला कलर येतो। हा गूळ थोडासा पांढरट आहे, कलर छान येण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडासा केशर येलो कलर टाकणार आहे। अगदी 1 चिमटभर हा कलर टाकून घ्या आणि हे आता चांगलं मिक्स करून 10 मिनिटं आपण गूळ विरघळून पूर्ण खीर एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपण ही एकदम लो ठेवायची आहे आणि न झाकता ही खीर आपण अशी शिजवून घेऊया। बघा आता 5 मिनिटं आपण हे गॅसच्या लो फ्लेमवर ठेवल्यानंतर कसा खीर आपला छान चटका आलेला आहे। खीर आपली आता ही तयार झाली। आता हा गॅस मी बंद करून घेते आणि आपण ही सर्व करूया। अशी ही खपली गव्हाची खीर आपली तयार झाली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। बघा आता त्यावर टाकूया हे चमचाभर तूप। बघा मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.